गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी कोथरूड इथला उद्योजक समीर पाटील यांच्या रवींद्र धनगेकर यांनी आरोप केलेत आणि या प्रकरणी आता उद्योजक समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतली आहे। राजकीय स्वार्थापोटी असे आरोप केले जात असल्याचा दावा समीर पाटलांनी केलाय। समीर पाटील यांनी यापूर्वी सुद्धा धनगेकर यांना 50 कोटींची नोटीस पाठवली होती। त्यामुळे समीर पाटील आता धनगेकरांविरोधात कोर्टात जाणार आहेत। रवींद्र धनगेकरांच्या अडचणी त्यामुळे वाढल्यात। काही दिवसांपासून पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी उद्योजक समीर पाटील यांच्यावर रवींद्र धनगेकरांनी आरोप केले होते आणि याच प्रकरणी आता उद्योजक समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतली आहे। त्यांनी असा दावा केला की राजकीय स्वार्थापोटी असे आरोप केले जात आहेत आणि आधी सुद्धा धनगेकर यांना त्यांनी 50 कोटींची नोटीस पाठवली होती। धनगेकरांविरोधात समीर पाटील हे कोर्टात जाणार आहेत। उद्योजक असलेले समीर हे आता कोर्टात जाणार आहेत आणि त्यामुळे आता धनगेकरांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे। धनगेकर या प्रकरणात निलेश घायवळ प्रकरणात वारंवार विधान करतायत। त्यांनी कोथरूड इथले उद्योजक समीर पाटील यांच्यावर आरोप सुद्धा केले होते आणि याच प्रकरणी आता उद्योजक समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतली आहे। त्यामुळे रवींद्र धनगेकरांच्या अडचणी वाढल्यात। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवेकडून। रेवती, अधिक काय माहिती या संदर्भात? दीपाली, खरं तर जेव्हा धंगेकर जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर त्यांनी आरोप केलेला होता की चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे जे समीर पाटील आहेत त्यांचा संबंध जो आहे तो थेट निलेश घायवळ, जो कुख्यात गुंड निलेश घायवळ आहे तो फरार झालेला आहे, लंडनमध्ये असल्याची माहिती, त्यांचे जवळचे संबंध असं त्यांनी सांगितलेलं होतं, आरोप देखील केलेले होते। त्यावरती तेव्हाच समीर पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे आरोप फेटाळलेले होते, परंतु रवींद्र धंगेकरांनी त्यांचे आरोप त्यांनी सातत्याने हे करतच राहिले। त्यासोबतच ते म्हणले की यावरचे ठोस पुरावे देखील आहेत। तर याच प्रकरणाबाबत समीर पाटील आता कोर्टाकडे त्यांनी धाव घेतलेली आहे, केस दाखल केलेली आहे रवींद्र धंगेकरांविरोधात। तर आता यावरती धंगेकर काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मानहानीचा दावा खरं तर यावेळेस करण्यात आलेला आहे। दीपाली, निश्चितच रेवती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।